नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खडे पाटील. गेली 16 दिवस झालं जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू आहे. उपोषण कशासाठी चालू आहे तर नीटच्या एक्झाममध्ये जो काही घोटाळा झाला, जी काही पेपरफुटी झाली, त्याच्यामध्ये 20 मुलांनी आत्महत्या केली आणि 35 लाख मुलांचं भवितव्य दावणीला लागलं आणि त्यांच्या काही मागण्या आहेत आणि म्हणून त्यांनी उपोषण केलेलं आहे. पण आपल्या एज्युकेशन मिनिस्टरांना जंतर मंतरवरती जायला सुद्धा वेळ नाही आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत ह्याचं निवेदनसुद्धा घ्यायला वेळ नाही आहे. 16 दिवस झालं अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीचं लडाखसाठी खूप काही योगदान आहे, अभियंता आहेत ते स्वतः, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, एज्युकेशन, पर्यावरण अशा अनेक बाबींवरती त्यांनी काम केलेलं आहे, सायंटिस्ट आहेत. आणि अशा व्यक्तीला आज 16 दिवस झालं तरीही भारताचे एज्युकेशन मिनिस्टर भेट देत नाही आहे किंवा त्यांची मागणी काय आहे हे मागणी काय आहे हे जाणून घेत नाही आहे. म्हणजे विचार करा की भारत देशामध्ये चाललंय काय. आणि दिल्लीचा तख्त हलवणं आता गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाही हे कळलं पाहिजे. नीटला जेवढे पोरं बसली होती तेवढ्यांनी तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी लढा. आज तुमच्या हक्कासाठी सोनम वांगचुक बसलेत जीवाचं बलिदान द्यायला. 16 दिवसामध्ये 9 किलोपेक्षा जास्त वजन खालावलं आहे आणि मरणाच्या दारात माणूस आहे. उपोषण करणं एवढं सोपं नाही आहे. किडण्या बाद होतात. आज 16 दिवस झाले ते विद्यार्थ्यांसाठी बसलेले. विद्यार्थ्यांना तुम्हीही जागवा आणि सोशल मीडियाद्वारे असेल, वेगवेगळ्या माध्यमांद्वारे असेल, तुम्ही तुमची खंत मांडा आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा द्या. माझा त्यांना पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असावा ही विनंती. जय जिजाऊ जय शिवराय.